नमस्कार. पुढे तेथे कायवणे म्हणतात, त्याचप्रमाणे इथे अजब नावाचे जे काही मारुती आहेत, ते आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. हे मारुती म्हणजे तत्कालीन इतिहास आणि जी काही घडामोडी घडल्या त्यावरून इरसाल पुणेकरांनी यांची अशी नावं ठेवली. पहिला मारुती पत्र्या मारुती हा नारायणपेठेत आहे. याचं नाव असं पडलं कारण ससून हॉस्पिटलमध्ये जेव्हा बांधकाम झालं त्यावेळी जे उरलेले पत्रे होते त्या पत्र्यातून हे मंदिर बांधण्यात आलं आणि पत्रा हे त्याकडे एक नाविन्य होतं, त्यामुळे लोकांनी कुतूहलाने याचं पत्र्या मारुती असं नाव ठेवलं. अतिशय मध्यवर्ती ठिकाणी नारायणपेठेत हा मारुती आहे. सुबक अशी मूर्ती शनिवारी आणि पौर्णिमेला इथे उत्सव होतो, त्यामुळे पत्र्या मारुती एक लोकांचं श्रद्धास्थान आहे. पुढचा मारुती जाकवंत मारुती हा RTO जवळ जो असं दशक्रिया घाट आहे तिथे आहे. दशक्रिया घाट असल्यामुळे तिथे मुठा नदीचं पात्र आहे, शांत असं वातावरण आणि तिथे हा ऐतिहासिक मारुती आहे. अगदी पानशेतपुराच्या आधीपासून हा मारुती तिथे स्थापित आहे. खाली उतरून आपण हा मारुती बघू शकतो. दशक्रिया घाट असल्यामुळे एक मोठं आवार आणि आसपास अनेक झाडं आहेत आणि इथे हे मंदिर बसलेलं आहे. पूजेची मूर्ती ही भगवी आहे, आपण पाहताय त्याप्रमाणे या मूर्तीची पूजा करण्यात येते. पण मुख्य जी मूर्ती आहे ती अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहे आणि ती मूर्ती आपण नंतर पाहतोय. ती मूर्ती म्हणजे काळ्या पाषाणातील मूर्ती असून ती खंजीरधारी आहे. क्वचितच असा मारुती खंजीरधारी आपल्याला पाहायला मिळतो, त्यामुळे याचं नाव जाकवंत असं पडलं असावं. आणि पानशेतपुरात वाहून जाता जाता ही मूर्ती गाळात वाचली आणि त्यामुळे ती काढता येणे शक्य झाले. तर असा हा मारुती आहे. यानंतरचा मारुती उंटाडे मारुती रास्तापेठ KM हॉस्पिटल जवळ आहे. उंटाडे नाव पडायचं कारण म्हणजे इथे उंट बांधले जात, त्यामुळे इथे याचं असं नाव पडलं. हे चॅनल आपण सबस्क्राईब करा अशी मी आपल्याला विनंती करतो, म्हणजे असे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आपल्याला बघायला मिळतील. तर उंटाडे मारुती जो आहे तर मुख्य मारुती असा रांगडा आहे, मिशा असलेला आणि मनुष्याप्रमाणे त्याचा आकार आहे आणि असं हे मध्यवर्ती भागातलं स्टेशनच्या जवळ असलेलं मंदिर आणि याजवळ अनेक दक्षिण भारतीय प्रसिद्ध हॉटेल्स पण आहेत. यानंतरचा जो मारुती आपण पाहणार आहोत तो शिवाजीनगर गावठाणमधला आहे. रोकडोबा देवस्थान हे ग्रामदैवत आहे. एक रांगडा मारुती आपण पाहत आहे आणि अतिशय मोठं हे असं मंदिर भव्य आहे, शांत आवार आहे. आवारात अनेक अशी वृक्ष आहेत, वडाचं किंवा पिंपळाचं झाड वगैरे. आणि अतिशय ऐतिहासिक मारुती अशामुळे कारण शिवरायांच्या पदस्पर्शानं पुनीत झालेला असा हा परिसर आहे. या भागाचं नाव भांबुर्डा होतं, पण नंतर शिवाजीनगर पडलं. आणि शिवाजी महाराज जेव्हा शहिस्तेखानावर स्वारी काढायला गेले त्यावेळी इथे घोडे बांधले असं इतिहास सांगतो त्यांनी, कारण इथून लाल महाल अगदी जवळ आहे. तसं हे म्युरल इथे दाखवलेलं आहे. असे शांत असं आवार असलेलं मंदिर ऐतिहासिक आहे आणि JM रोड आणि मनपावरून अगदी जवळ आहे, आपण नक्कीच पाहू शकता. याशिवाय या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे या मंदिरात जंगली महाराजांचं गादीस्थान आहे. जंगली महाराज जे योगी होते त्यांचं मंदिर JM रोडवर आहे, आपण म्हणजे आपल्याला माहीत आहे. सोन्या मारुती यानंतर आपण पाहतोय तो लक्ष्मी रोडला आहे. सराफ व्यावसायिकांचं श्रद्धास्थान त्यांनी बांधलेलं आहे आणि आपण पाहताय मागे सूर्याची एक आकृती आहे. आणि हा मारुती याचं दर्शन नक्की आपण खरेदीच्या आधी घेऊ शकता. आपण जे मारुती पाहतोय ते मध्यवर्ती भागातले आहेत. यानंतर डुल्या मारुती हा गणेशपेठमध्ये आहे. हा पण पेशवेकालीन मारुती आहे आणि पानिपतमध्ये जेव्हा पराभव झाला मराठ्यांचा त्यावेळी दुःखाने हा डुलू लागला अशी दंतकथा आहे, त्यामुळे याची डुल्या मारुती असं नाव पडलं. काळ्या पाषाणातील एक मूर्ती आपण पाहताय डुल्या मारुतीची. याशिवाय या मारुतीजवळ शंकराच्या आणि शनीच्या मूर्ती आहेत आणि प्रसिद्ध ऐतिहासिक ठिकाण लक्ष्मी रोड लगतच आहे. हे सगळ्या मारुतींचं वैशिष्ट्य म्हणजे आपण ज्यावेळी पुण्यात खरेदी करायला जाता त्यावेळी एक इतिहासप्रेमी म्हणून एकत्र हे मारुती बघू शकता आणि त्या संबंधी माहिती घेऊ शकता. यानंतरचा जो मारुती भिकारदास मारुती हा बाजीराव रोड लगतच आहे. भिकारदास नाव पडायचं कारण म्हणजे भिकारदास या दानशूर व्यक्तीने हा मारुती बांधला आणि अतिशय ऐतिहासिक आणि मोठं हे मंदिर आहे आणि या मंदिराच्या अनेक कथा आहेत. त्याशिवाय इथे कीर्तन भजन वगैरे होतं आणि समर्थ रामदासांच्या पादुका जेव्हा पुण्यात असतात त्यावेळी ते मनोभावे त्या म्हणजे राहतात आणि त्यांचं पूजन कीर्तन भजन होतं आणि लोक इथे दर्शनाला गर्दी करतात. तर असं हे भिकारदास मारुती मंदिर अतिशय प्रसिद्ध असून बाजीराव रोड लगतच आहे. सध्या त्याचं नूतनीकरण पण झालेलं आहे, त्यामुळे आपण बघू शकता.
यानंतरचा जो मारुती आहे तो थोडा पुण्यापासून लांब म्हणजे पाषाण इंडिया रोडवर पाषाण मिलिटरी एरियामध्ये आहे. अतिशय छोटंसं असं हे मंदिर आहे. मंदिराच्या भोवताली वडाचं झाड असून रामाचं चित्र आणि मरचं सुबक असं चित्र आहे. शनिवारी मनोभावे इथे गर्दी होते दर्शनाला आणि लोक हनुमान चालीसा वगैरे पठण करतात. भीमरूपी पठण करून या मारुतीला रुईची माळ वाहून एक मनोभावे पूजा करतात. यानंतरचा जो मारुती आपण पाहणार आहोत तो बंदिवान मारुती म्हणजे गणेशपेठमध्ये आहे. इतिहास असा की ही सुबक मूर्ती जेलमधील कैद्यांनी स्थापन केली, त्यामुळे बंदिवान असं याचं नाव पडलं आणि अतिशय मनोभावे हा प्रसिद्ध मारुती सर्वजण पूजतात. यानंतरच्या मारुतीचं नाव थोडं रंजक आहे. शनिवार वाड्याजवळचा बटाट्या मारुती. या ठिकाणी बटाटा आणि कांद्याचा बाजार असायचा आणि बटाट्याचं जे ठिकाण आहे बटाट्याच्या व्यापाराचं किंवा बाजाराचं तिथे हा मारुती बसवण्यात आला, त्यामुळे याचं बटाट्या मारुती असं नाव पडलं. शनिवार वाड्यात आल्यावर नक्कीच या मारुतीचं दर्शन घेतात. आणि ग्रे किंवा कड्या रंगाचं अतिशय सुंदर असं मंदिर आहे. तर हे आपण पाहू शकता. आपण हनुमान स्तोत्र म्हणूया. ओम हम हनुमतये नमः. यानंतरचा आपण मारुती पाहणार आहोत तो पुणे हॉस्पिटल डेक्कनजवळचा 20वा मारुती आहे. याचा इतिहास असा की पूर्वी वैकुंठ स्मशानभूमी इथून जवळ असल्यामुळे चालत ज्या प्रेतयात्रा यायच्या त्यावेळी खांदा पालट येथे 20वा घेऊन करण्यात यायचा, त्यामुळे याला 20वा मारुती असं म्हणतात. एक अतिशय छोटं सुबक असं मंदिर आहे आणि इथे आसपास पुणे हॉस्पिटल आहे आणि अनेक अशी चहाची दुकानं वगैरे आहेत. आणि या 20वा मारुती एक शांत असं मारुती भक्तीचं स्थान म्हणून पुण्यात प्रसिद्ध पावलेलं आहे. ओम हम हनुमतये नमः. ओम हम हनुमतये नमः. यानंतर आपण काही मारुती पाहतोय. उमऱ्या मारुती. तापीर गल्लीतला हा मारुती म्हणजे उमऱ्याच्या झाडावरचा आहे. छोटंसं मंदिर आहे पण प्रसिद्ध मारुती म्हणून या भागातले लोक याचं अतिशय मनोभावे असं दर्शन घेतात. ओम हम हनुमतये नमः. ओम हम हनुमतये नमः. तर असा हा यानंतरचा वीर मारुती हा शनिवार पेठेत ओंकारेश्वर मंदिराजवळ अतिशय जागृत असा मारुती आहे आणि याच्या पायाखाली विघ्नहर्ता म्हणतात म्हणजे राक्षस मर्दन दाखवलेलं आहे. विशिष्ट पद्धतीने याची पूजा करण्यात येते आणि या भागातील लोक याचा हनुमान जयंतीला उत्सव साजरा करतात. शेवटचा मारुती भांग्या मारुती या बुधवार पेठेत आहे. इथे भांग विकली जायची म्हणून हा स्वयंभू मारुती स्थापन झाला. तर असे आपण अनेक मारुती बघितले अजब नावाचे. हे सर्व मारुती म्हणजे पुण्यातलं श्रद्धास्थान आहे आणि यांची अजब नावं इतिहास दर्शवतात. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा एकदा चॅनल सबस्क्राईब करायला विनंती करतो.